हिरीतून पळत वर येत होता. इतका दुराचा कोंब झाला, इतका दुराचा कोंब झाला, महात्माला कळलं नाही आणि पायाखालची पायरी चुकली. महात्मा हिरीत परत कोसळला. पायाची धोंड शिर तुटली. बकर कापाव तसं चळा 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 रक्त व्हायला लागलं. पण पैलवान गडी त्याला जुमानतोय, होय उशीर झाला तर सुरून फुटल. इथंच आपल्या चिंदऱ्या होतीला त्याला जाणीव होती. महात्मा परत जोखमीनं वर चढायला लागला, वर चढायला लागला, वर चढायला लागला. माणसाच्या गोळक्यात बसलेली बायको त्या महात्मा हिरीत बघत होते. त्या दुरातून माझा नवरा कधी वर येतोय म्हणून बघत होती. सगळ्या माणसाच्या नजरा लागल्या होत्या. एवढा उशीर कसा आता सुरून फुटल, महात्मा वर कसा येईना, महात्मा वर कसा येईना. महात्मा एवढ्या ताकदीनं पैलवान गडी वर आला, वर आला, वर आला. डोक्याला बांधलेला टावेल दिसला आणि बायको एवढा वर आला आणि बायको म्हणे अहो पळा की सुरून फुटल, पळा. आपल्या बायकोला प्रतिसाद दिला, आलो आलो म्हणाला. परंतु पायातून एवढं रक्त व्हायलं होतं, एवढं रक्त व्हायलं होतं की शेवटच्या 2 पायऱ्या महात्माला चढताना भोवळ आली. भोवळ्यावरती अंधाऱ्या आल्या आणि महात्मा परत हिरीमध्ये कोसळला. जसा महात्मा परत हिरीमध्ये कोसळला तसा बघणाऱ्या माणसांच्या काळजाचा ठोका चुकला. थोरला मुलगा नाना तिथं उभा होता. अरे माझ्या बापूला वाचवा, सुरून फुटल म्हणून पळायला लागला. माणसाने अडवला, आता ह्याला सोडला तर सुरून फुटल. आणि धडाम धूम असा सुरुंगाचा आवाज झाला. झाडावरची पाखरं उडाली. शिवारातली माणसं दगडाच्या कपऱ्या बघायला लागली. जनावरांनी तोंडातला घास तोंडात टाकला आणि आवाजाकडे बघायला लागली. एका मागून एक धडाम धूम सुरुंग फुटत होतं. आणि इकडं तिकडं दगडाच्या कपच्या उडत होत्या आणि इकडे हिराच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. शेवटचा सुरुंग फुटला. क्षणाचा विलंब न करता माणसं पळत पळत गेली. काय झालं महत्वाचं बघतात तर दगडाच्या थारोळ्यामध्ये चिंदडा झालेला महात्मा पडला होता. सगळ्यांनी त्याला उचलून वर काढला, झाडाच्या सावलीखाली नेला. बायको धावत पळत आली. भाकरी घेऊन आली होती. आता अर्ध्या तासात माझा नवरा जेवणार होता. त्या नवरा गतप्राण झाला होता आणि मांडीवरती डोकं घेऊन हिरा म्हणत होती, अहो तुमचा कसा उपाय उचलला नाही त्यांनी. संसार तारांबळीतनं संसाराची ठिगळा आपण शिवत होतो. धनी आता आबाळच फाटलं. मी एकटी कुठं शिव धनी, कुठं शिव. आक्रोश केला. अंबरला कुठला पंचकृषीमध्ये बातमी पसरली. अरे महात्मा हिरीमध्ये गेला. आणि पंचकृषीतली माणसं दिवस मावळता जमली. दिवस मावळताना भडाकणी दिला. तिसऱ्या दिवशी मातीचा कार्यक्रमाला माणसं जमली. तोंडानं गोड, प्रामाणिक, इमानदार, सच्चा माणूस. अहो जवळच्या नातेवाईकाला येत नाही, पण प्रामाणिक इमानदार माणसाच्या मातीला 10 कोसावरनं माणसं आली. झगाड बसलं. निवड ठेवला, गुलाल टाकला. कावळा या झाडावरून यायचा, जवळ यायचा, दुसऱ्या झाडावर जाऊन बसायचा. दुसऱ्या झाडावरनं यायचा, माणसावरनं गिरट्या घालत 3ऱ्या झाडावर बसायचा. त्यातला एक अनुभवी माणूस म्हणला, लगा महात्माचा आत्मा कुणाचं तरी वाट बघतोय गड्या. कुणाची वाट बघतोय महात्माचा आत्मा? जिच्यासाठी जीव दिला होता ती लेक अजून मुंबईवरनं आली नव्हती आणि म्हणून महात्माचा आत्मा वाट बघत होता. आणि तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, आली लेक आली. जीवाचा कलिदा आला. बाप आणि लेकीमध्ये काय नातं असतं ते ज्याला लेक आहे त्यालाच माहिती. अरे मयत जर साजरं करायचं असेल तर लेख पाहिजे म्हणतात. ती उगा नाही, बैडा वरडत आली, झपकत आली, खळ्या खांदत आली, बापू बापू करत आली. पंचकृषीत चिवडी मंडळी बसली होती. त्याची डोळे पाणी ओले झाले आणि आईच्या कुशीत डोकं घालून म्हणली, बापू माझ्यासाठी जीव तुम्ही धोक्यात घातला. बापू मी तुमची लाडी आली, तुमची हारणी आली. बापू भेटा मला बापू. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. महात्माचा आत्मा शांत झाला असेल. कावळा पिंडाला शिवला. एक ना एक माणूस पांगला, नातेवाईक पांगली. अहो दुःख ज्याची त्यालाच हो. परक्याचं दुःख ते परक्याचं दुःख आणि आपलं दुःख ते आपलं दुःख आपणच भोगायचं. 8 दिवस हिरानं अंतरून धरलं. पाण्याचा घोट पिली नाही का, घास खाल्ला नाही. डोळे उघडावं. तर रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या भारतचं शिक्षण कसं पूर्ण करावं, या लेखीच्या लग्नाला काढलेलं कर्जाचा डोंगर कसा फेडावा, आणि थोरला नाना लग्नाला आलाय त्याचं लगीन कसं करावं. डोंगरा एवढी दुःख उभा राहिली. अहो एखाद्या स्त्रीचा करता पुरुष गेल्यानंतर काय दुःख काय वेदना असतात त्या हिरालाच माहिती. शेवटी विचार केला
आपण जर असं हातपाय गाळत बसलं, अहो तत्वज्ञानी ज्ञानी माणसं सोडा, खेड्यापाड्यात सुद्धा तत्वज्ञानी माणसं लपलेली आहेत. एक शानी म्हातारी आली, तिराच्या डोक्यावरून हात फिरवला, विस्कटलेले केस बांधले आणि सांगितले, बाय तुझा एकट्याचाच नवरा नाही ग वारलेला, लय जणांचे नवरे वारले, तू जर अशी जर पडून राहिली तर ह्या लेकर रांकला कशी लागतील, उठ तू, तुला करावं लागेल, तुला प्रपंचाला उभा राहावं लागेल. आणि त्या म्हातारीचं ऐकलं आणि दुःखाची चादर सरकन अंगावरती टाकून दिली आणि रणरागिणी प्रपंच करायला उभा राहिली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ऊसतोडीच्या कामगारा निरोप आला आणि ऊसतोडीला जायचं ठरलं. परंतु भारत महात्माचं स्वप्न होतं, माझ्या पोराला शिकवायचं, माझ्या पोराला सरकारी नोकरीला लावायचं. ज्या जगोखोताच्या विहिरीत महात्माचा मृत्यू झाला, त्याला त्याच्या घरी दोघं जण गेली, सांगितलं एवढं भारतची 12वी शाळा शिकू द्या तुमच्याकडे, आम्ही चालू फॅक्टरीला. जगोखोत सुद्धा मोठ्या मनाचा माणूस, अहो म्हटलं महात्मासारखा माणूस माझ्या हिरीत गेलाय, तुम्ही काहीच काळजी करू नका, शिकू द्या, माझ्या घरी जेऊ द्या. ही मंडळी फॅक्टरीला गेली, सपासूप ऊस तुडायला लागलं. रात्री अपरात्री ट्रॅक्टरच्या गाड्या भरायला यायच्या, हो तारांबळ व्हायची, आपदा व्हायची, वाडा इकून बाजार भागत होता आणि उचलीतून पैसे फिटत होतं. 6-7 महिने ऊस फॅक्टरीवरती काम केलं. इकडं भारत 12वीची परीक्षा पास झाला. भारतला माहित होता की माझा बाप माझ्यासाठी, माझ्या परपंचासाठी गेलाय. स्वयंप्रेरणेने पेटून उठला, 12वीची परीक्षा पास झाला, पोलीस भरतीचा फॉर्म भरला. एकही अकादमी लावला नाही, काही क्लास लावला नाही. पहिल्या पाठी उठायचा आणि 5-5, 10-10 किलोमीटर हा पोरगा पळायचा. माघारी आल्यावर बनीन असं पिळलं तर टपा पाणी पडायचं आणि रात्र अभ्यास करायचा. माझ्या वडिलाचं मला स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि हा म्हणता यश आलं. भारत पोलीस दलामध्ये निवड झाली आणि नाशिक इथं प्रशिक्षण करून भारत पोलीस दलामध्ये भरती झाला. पोलीस दलामध्ये का रोजगाराचा पोरगा भरती झाला. बॅनर लागले, बॅनर. आणि ऊसतोडीच्या ट्रॅक्टरमधून उतरताना जिनं रक्ताचं पाणी गेली ते हिरा लेखाचा बॅनर बघून घाळ डोळं सांडायला लागली. धनी माझं एकट्याचं काम नाही हो, तुम्ही पाहिजे होता इथंही बघायला. गावातल्या तुमच्यासारख्या सज्जन मंडळीने सत्कार 16 ठेवला, सभापतींना बोलवलं आणि भारत व्यासपीठावरती बसला. एक माणूस पोलीस वेशामध्ये व्यासपीठावर बसलेला भारतला बघून रोजगार करणारी आई बायकामध्ये बसली आई पाप डोळं घळाळ डोळं सांडत होत आणि भारतचं नाव सत्कारासाठी पुकारलं गेलं. भारत व्यासपीठावरती सत्कार स्वीकारला जाण्याऐवजी चालत खाली गेला आणि जिनं रक्ताचं पाणी केलं त्या आईच्या हाताला धरून आईला व्यासपीठावर आणलं आणि आई सह सत्कार स्वीकारला. अख्ख्या पंचक्रोशीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं, तरुणांच्या डोळ्यात उमेद उभा राहिली की पोरगा असावा तर असा भारत सारखा आणि संसार करावा तर हिरा सारखा. आणि हिरा डोळं सांडत होती आणि म्हणत होती, धनी तारांबळ हाटली हो आपली, तारांबळ हाटली धनी, पोरानं संसारचं सोनं केलं, तारांबळ हाटली आपली, तारांबळ हाटली. धन्यवाद. धन्यवाद. ठाणे जिल्ह्याचे केंद्रप्रमुख श्रीयुक्त नागोप्पा बिरकर सर. अतिशय भावना तारांबळ ही अतिशय भावनिक कथा आपण सादर केलेली आहे. आपला सन्मान ॲडव्होकेट गंगाधरजी बिडकर आणि शिवाजीराव पाटील पोमनर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया व्यासपीठावर जायचं आहे. पोलीस पाटील शिवाजीराव पोमनर पाटील आणि ॲडव्होकेट गंगाधरजी बिडकर यांनी नुकतीच कथाकथन आपल्यासमोर सादर केलं. तारांबळ ते ठाणे जिल्ह्यात